समान काम समान वेतन समान काम समान वेतन समान काम समान वेतन मुंबईतील आझाद मैदानावरती मनरेगामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आपल्या विविध मागण्यासाठी आज आंदोलन सुरू आहे। त्याच संदर्भात बोलण्यासाठी आंदोलनकर्ते आपल्या सोबत आहेत। मुंबईतील आझाद मैदानामध्ये तुम्ही आंदोलन करताय, मनरेगामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीमध्ये तत्वावरती काम करताय। काय तुमची प्रमुख मागणी आहे त्याविषयी सांगा, नाव सांगा आणि कुठून आलं ते सांगा। मी भास्कर राऊत, जिल्हा गडचिरोली मधून आलेलो आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये मला आज 14 वर्ष पूर्ण झाली। त्यासोबतच माझे इतर कंत्राटी कर्मचारी सहकारी जे आहेत ते सुद्धा 14 ते 15 वर्षापासून कार्यरत आहेत। आम्ही प्रामाणिकपणे 15 वर्षापासून काम करतोय, परंतु शासनाने आम्हाला सावत्र भाव असल्याची भावना व्यक्त करून आम्हाला सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फक्त अल्पशा मानधनावर, तत्पुलच्या मानधनावर भेट भिकारी सारखं राबवलं जात आहे। आज 15 वर्ष झाली आमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मानधनाबाबत आपल्या शासन सेवेत नियमित व्हावा यासाठी आम्ही नियमित शासनाला मागणी मागितली आहे, परंतु शासनाने या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून S2 कंपनी सारख्या प्रायव्हेट कंपनीकडे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना विकल्यासारखं केलेलं आहे। त्यामधून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची फसवणूक होत आहे आणि या फसवणुकीमधून आमचे काही कर्मचारी एवढे हतबल झालेले आहेत की आज त्यांना स्वतःची दवापाणी करायला सुद्धा पैसा नाही। 3-3, 4-4 महिने आमच्या कर्मचाऱ्यांचा पगार होत नाही, कोणत्या शासकीय सुविधा आहेत त्या सुद्धा आम्हाला मिळत नाही, नुसतं पिळवणूक सुरू आहे। या संदर्भातच आक्रोश म्हणून राज्यातील 100% कर्मचारी म्हणजे 4250 पेक्षा जास्त कर्मचारी आज या संपामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत। आमची एकच रास्त मागणी, आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत, इतर योजनेतील जसे कर्मचारी शासन सेवेत समायोजित झालेले आहेत, नियमित झालेले आहेत, त्या पद्धतीने आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करायला पाहिजे। त्याचप्रमाणे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची दुसरी मागणी आहे, जी S2 सारखी कंपनी जी आहे, जी आमचे पिळवणूक करत आहे, ही कंपनी तात्काळ रद्द करावी व S2 सारख्या कंपनीमधून जी कर्मचारी भरती होत आहे ती भरती सुद्धा तात्काळ रद्द करावी। त्यानंतर आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची नरेगा अंतर्गत आकृतीबंध तयार करून सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजगार, त्यांची शासन सेवेत समायोजन करण्यासाठी मार्गक्रमण करावा असं आमच्या शासनाला हात जोडून विनंती आहे। आमच्या सरकारवर कोणताही रोष नाही, आजपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांनी विचार केला, परंतु तो विचार करताना फक्त सावत्र भाव ठेवलेला आहे। तो सावत्र भाव दूर करावा व इतर योजनेतील जे कर्मचारी शासन सेवेत कंटिन्यू झालेले आहेत त्या पद्धतीनेच आमच्या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा विचार करावा, याच आशेनं आम्ही आज शासन दरबारी निवेदन दिलं। 23 तारखेपासून हे आमचं आंदोलन सुरू झालं। 23 जानेवारी 2026 ला आमचं सगळ्यात प्रथम काळी फिती लावून आम्ही आंदोलन केलं, काम बंद केलं। त्यानंतर 27 ते 1 तारखेपर्यंत आम्ही शासनाला पत्राद्वारे कळवलं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही आझाद मैदानामध्ये 2 तारखेपासून बसू, आणि त्यानुसार आम्ही आज 2 तारखेला बसलेलो आहोत। आणि तरी सुद्धा जर शासनाने आमच्या या मागण्यांचा विचार केला नाही तर आम्ही सर्व कर्मचारी अन्न त्याग करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, आणि जोपर्यंत आमच्या हातामध्ये शासन लिखित स्वरूपात कागद देत नाही तोपर्यंत आम्ही आमची कोणतीही मागणी मागे घेणार नाही, आणि आमचा संप सुद्धा असाच इथे कायम राहील। जोपर्यंत लिखित शासन कुठल्याही प्रकारची मागणी लिखित त्यांना देत नाही तोपर्यंत ते मैदान सोडणार नाही। सर, काय सांगाल, कुठून आला, काय एकूणच आंदोलनाची तुम्ही भूमिका बजावताय? मी सतीश वाडई, PTO। आम्ही सर्व कर्मचारी महाराष्ट्रातून एकत्र जमलेलो आहे आझाद मैदानावर, आणि आमच्या ज्या मागण्या आहे, रास्ता आहे, यामध्ये आम्ही पहिली मागणी ठेवलेली आहे की सर्व कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये समायोजन देण्यात यावे। दुसरी मागणी ठेवलेली आहे की S2 कंपनीला रद्द करून राज्यनिधीमध्ये समायोजन देण्यात यावे, समान काम समान वेतन लागू करावे। त्याच्यानंतर आमच्या ज्या कर्मचाऱ्यांचा जो आकृतीबंध तयार व्हायला पाहिजे आणि आम्हाला शासन सेवेत समायोजन देऊन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची रास्त मागणी आहे। आणि त्यासाठी तुम्हाला वाटतं, आता तुम्ही आझाद मैदानात आंदोलन करा, तुम्हाला वाटतं शासनाच्या या दरबारी न्याय मिळेल? न्याय मिळेल, कारण आम्ही न्याय मिळेपर्यंत इथे बसणार आहोत, आणि आम्ही जोपर्यंत आमच्या हातामध्ये लिखित स्वरूपामध्ये आम्हाला काही मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आहोत। आणि सर्व कर्मचारी आम्ही इथे जवळपास 4500 कर्मचारी ठाण मांडून बसणार आहोत, आणि यानंतरही पुढे चालून जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर आम्ही 11 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन सुद्धा या आझाद मैदान स्थळी रणभूमीवर आम्ही करणार आहोत।
केंद्र शासनाने फक्त या योजनेचं नाव बदललेलं आहे. तुमच्या मानधनामध्ये काय वाढ वगैरे केली आहे काय? नाही, केंद्र शासनाने सध्या मानधन वाढमध्ये नाही आहे. पण मी आज एक सांगू इच्छितो, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचे जनक आपण महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये जे घडतं ते देशात घडतं. त्याप्रमाणे 1972ला ज्यावेळेस दुष्काळ घडला त्या महाराष्ट्राने ही योजना अंमलात आणली आणि महाराष्ट्रामधलेच कंत्राटी कर्मचारी अजून परमनंट नाही, पण इतर राज्यांनी आपली योजना स्वीकारून मध्य प्रदेश इतर राज्यातल्या कर्मचाऱ्यांना एकदम उत्तम प्रकारे मानधन आहेत. काही राज्यांनी त्यांना शासन सेवा सामावून घेतलेले, पण आपल्याच महाराष्ट्रानं असून आपल्या इथल्या आमच्या म्हणजे आपण जे म्हणतो आपल्या मातृभूमीमधल्या कर्मचाऱ्यांनाच अलिप्त ठेवलेले शासन सेवेत करण्यापासून. तर आमची एक विनंती शासनाला की केंद्रापर्यंत न जाता महाराष्ट्राने दिशा दाखवलेली आहे या योजनेला, तर महाराष्ट्रातही पण आता एक नवीन दिशा दाखवावी की कर्मचाऱ्यांना खरंच महाराष्ट्रात आपल्या रोजगार हमीमध्ये न्याय मिळाला आणि आम्हाला शासन सेवेत घ्यावं. कारण इतर राज्यामध्ये आपल्या लगतच्या हैदराबादमध्ये पण आपल्या वेतनाचे फरक बघा. तर आपल्या मार्फत आमची एक विनंती शासनाला की महाराष्ट्र शासनाने आमच्या बाबत योग्य विचार करावा. नक्कीच या ठिकाणी मुंबईतील आझाद मैदानामध्ये जे मनरेगा यामध्ये काम करतायत, जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते आपल्या विविध मागण्यासाठी आंदोलन करतायत. याच बरोबर काही महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. नेमकं काय त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत हे देखील आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत. परंतु मुंबईतील आझाद मैदानामध्ये राज्यभरातले जे मनरेगामध्ये कंत्राटी कर्मचारी काम करतायत ते त्यांना वेतनवाढ असेल किंवा शासनामध्ये त्यांना सामावून करून घेण्यात यावं या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करतायत. मात्र हे या कर्मचाऱ्यांच्या मान्य होत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मी गुणवत्ता DRV न्यूज.